श्रीमंगलमूर्ति मोरया। भगवती श्री जगदम्बा माता की जय। सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज श्री सिद्धेश्वर महाराज की। भगवती श्री तुळजा भवानी माता की जय। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरुनाथ श्री ब्रह्म चैतन्य महाराज की। सर्व संतन की जय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। बोला हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो 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 भगवते वासुदेवाय। हरि ओम हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवते वासुदेवाय। हरि ओम भगवते हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 हरि ओम नमो भगवते वासुदेवाय।
श्री गोपाल कृष्ण महाराज की जय जय रघुवीर समर्थ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वारि वाचा नमो पंथ अनंत या राघवाचा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषामस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीमद भागवताच्या श्रवणासाठी आपल्या प्रपंचातली अनेक कामं दूर ठेवून इतकी गडबडीची वेळ असताना सुद्धा या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला नित्याप्रमाणे अभिवादन करतो। भगवंताची कृपा आपल्यावरती व्हावी असं ज्यांना गांभीर्याने वाटतं आणि त्याकरता त्याला असणारं जे प्रिय असणारं जे वर्तन आहे म्हणजे धर्माचरण सज्जनाचरण जे आहे ते आपल्याकडून घडावं असा जे प्रामाणिक प्रयत्न करणारे आहेत त्यांना स्वतंत्र नमस्कार करतो। अधिकारी साधक श्रेष्ठ असे कला उपासक समाजातल्या अनेक क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी बसलेत सर्वांबद्दल आदर व्यक्त करतो। वेदमूर्ती श्री फडके गुरुजी आणि वेदशास्त्र सेवा करणारे सर्वच जण त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करतो। वैयक्तिक माझ्यावर सज्जनगडावर समर्थांच्या कार्यावर आणि या भागवतावर प्रेम करणारे परमादरणीय श्री जोशी काकू जे मला किमान 20-25 वर्षापासून ओळखतात आणि त्यांचे सगळे सहकारी इथे बसलेत त्यांना अभिवादन करतो। ज्यांच्या घरात मी 7 दिवस राहिलो आम्ही सगळेजण असे आदरणीय सहस्रबुद्धे काकू या सोलापुरातल्या कीर्तन क्षेत्राचा आधार केंद्र आहेत त्यांना नमस्कार करतो। माझ्यावर बहिणीप्रमाणे प्रेम करणारे श्री बटवर्धन ताई आणि
दादा गंगाधर दादा, तुम्हाला तुमच्या सगळ्या कुटुंबियांना, सहकारी ज्यांनी तुम्हाला या सप्ताहामध्ये सहकार्य केलं त्यांच्याबद्दल एक शुभेच्छा व्यक्त करतो आणि कथेला आरंभ करतो. एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे की चांगलं काय आहे हे जगात साधारणतः सगळ्यांना कळत असतंच, पण समाजामध्ये जो प्रवाह आहे ना विचारांचा, त्याच्या प्रभावानं बऱ्याचदा आपण जे चांगलं आहे त्यापासून च्युत होण्याची, दूर जाण्याची शक्यता असते. चांगलं आहे कळणं वेगळं आणि ते वागणं वेगळं. आपण रुटीनमध्ये आहोत म्हणून नाईलाजानं चांगलं वागतो याला फारसा अर्थ नाही आहे. वाटेल त्या परिस्थितीत आपण चांगल्याशी चिकटून असलं पाहिजे, चांगल्याशीच प्रामाणिक असलं पाहिजे. याकरता अत्यंत अनिवार्य अशी गोष्ट कुठली असेल तर अध्यात्म श्रवण. त्याचं व्यसन करायला नको, चारित्र्य चांगलं ठेवलं पाहिजे, पैसे खाऊ नयेत, देवाचं काहीतरी करायला पाहिजे, अशा अर्थाचे विचार असतातच ना प्रत्येकाच्या मनात. पण हल्ली चालतं हो एवढं असं जे वाटतं याचं कारण आत्ता समाजामध्ये असलेला विचारांचा प्रभाव. एखादा चित्रपट पाहिला की तो आपल्याला अनुकरणीय वाटतो, म्हणून मनोरंजन म्हणून तुम्ही काहीही बघा, काहीही ऐका, पण मनोमंथन म्हणून आपण भागवत ऐका, रामकथा ऐका, कीर्तन ऐका, प्रवचन ऐका. म्हणजे आपण संतांशी चिकटून राहतो आणि त्या संतांच्या विचारांचा प्रभाव आपल्या आयुष्यावर असतो. बाहेर वाटेल ते असू देत, मी निर्व्यसनीच राहीन. बाहेर काय वाटेल ते असू देत, मी अभक्षभक्षण नको ते खाणार नाही, कारण याचा मला केव्हा ना केव्हा फटका बसणार आहे वाईट वागलो तर. माझं चारित्र्य वाटेल ते असेल तरी चांगलंच राहणार आहे. हे ज्ञानोबांशी, समर्थांशी जर आपण संपर्कात राहिलो नाही तर हळूहळू त्याचा प्रभाव कमी होतो. म्हणून अध्यात्म श्रवणाचा आग्रह बरं का. आज सूचना आहे अनेकांची, बुवा जरा प्रस्तावना कमी करा, आम्हाला 24 गुरु ऐकायचे, असे साथीदार पाहिजे. तो हे फक्त साथीला नाही, कथा ऐकायला येतात. आतमध्ये असताना मला सूचना मिळालेली आहे. बरं म्हणलं, असं हक्कानं सांगणारा तरी कोण आहे हो. आपल्याला जसं हक्काने आज दडपे पोहे करा जोशी काकू असं सांगितल्यावर बरं वाटतं की नाही सांगणाऱ्याला, ऐकणाऱ्याला. चला, शुकदेव राजाला जे जे सांगतायत त्याचा टप्पेवार विचार करूया. एखादी गोष्ट स्किप करू, एखादी गोष्ट चांगली हायलाईट करू आणि त्याद्वारे जेवढा वेळ आपल्याजवळ आहे त्यामध्ये गागर में सागर भर देना या न्यायाने भागवत आत्मसात करण्याचा एक प्रयत्न करूया. शुकदेव 10वा स्कंद सांगतायत. 10व्या स्कंदामध्ये आणि 11व्या स्कंदामध्ये शुकदेवांच्या वाणीला एक विलक्षण बहर आलेला आहे. रुक्मिणी देवींचा विवाह सांगितल्यानंतर शुकदेवांना आनंद झाला, कारण हा काही एका मुलीचा आणि एका मुलाचा फक्त विवाह नाही आहे, तर जीवानं शिवाला कशी हाक मारावी आणि एकरूप व्हावं हे सांगणारा आदर्श रुक्मिणी देवींनी स्थापन केलाय. त्या पत्राद्वारे विवाह पार पडला आणि यानंतर प्रभूंचे अजून 7 विवाह झालेले आहेत. भगवती रुक्मिणी झालाच आहे विवाह, यानंतर भगवती जांबुवती, भगवती सत्यभामा, भगवती भद्रा उर्फ नागनजिती, भद्रा भगवती सत्या उर्फ नागनजिती अयोध्येची राजकुमारिणी आहे, भगवती लक्ष्मणा, भगवती कालिंदी आणि भगवती मित्रविंदा असे एकूण 8 विवाह झाले. कारण त्या काळामध्ये तेवढ्या विवाहाला त्यावेळच्या घटनेने परवानगी दिलेली होती. आणि यानंतर प्रभूने एक अलौकिक कार्य केलं जे या अवतारापूर्वी कधीही केलेलं नव्हतं, ज्याचं उत्तर आपल्याला देवी भागवतात मिळतं. असे का झाले विवाह? 16,000 अजून 100 विवाह केलेत ना.
आसामची राजधानी प्रागज्योतिषपूर इथला राजा भौमासूर उर्फ नरकासूर यानं हजारो राजे आणि हजारो स्त्रिया आपल्या तुरुंगामध्ये डांबलेल्या आहेत. या स्त्रियांना जनानखान्यामध्ये कोंडलेलं आहे. कुठल्याही गावावरती आक्रमण करावं, त्याच्याजवळ विमान आहे, त्या विमानातून बंबार्डिंग करावं, बॉम्ब टाकावेत आणि त्याद्वारे या स्त्रियांना वरून काही लोकांना उतरवावं, तिथलं सोनं लुटावं, तिथल्या स्त्रिया लुटाव्यात, विधवा, सौभाग्यवती, कुमारिका काही बघायचं नाही. सुंदर दिसली की तिला लुटायचं आणि त्या जनानखान्यामध्ये जाऊन कोंडायचं. त्यामुळं अत्यंत दुःखी असणाऱ्या या सगळ्या जणींनी मिळून एक पत्र लिहिलंय भगवान गोपालकृष्णांना. नारदांनी पण जाऊन सांगितलं, देवा हा अवतार तुमचा दुष्टांच्या नाशा करताय, चला. आणि याप्रमाणे भगवान निघाले. प्रभू निघाल्याबरोबर 8 जणींनी त्यांना ओवाळलंय. पूर्वी पद्धत अशी, नवरा बाहेर निघाला की त्याला आरतीनी रोज ओवाळायचं आणि आल्यावर सुद्धा रोज ओवाळायचं. ऐकून घ्यायचं नुसतं. नवरा सुद्धा तेवढ्या पराक्रमाला निघालाय, कोपऱ्यावर गुटखा आणायला निघालाय, त्याला काय ओवाळायचं आहे. आणि सगळ्या जणींनी ओवाळलं, पण सत्यभामेनं विचारलं, कुठे निघालात? युद्धाला. किती दिवस लागतील? सांगता येत नाही, तो काय भागवत सप्ताह होय? युद्ध किती कमी जास्त होऊ शकतं. मी येऊ बरोबर? आणि भगवंताचे डोळे चमकले आणि प्रभूंनी पटकन हो म्हटलं. 2 कारणांनी हो म्हटलं. एक, मला युद्धात मदत करेल ही, आणि दुसरं, ही आपल्याबरोबर असेल तर इथे जरा शांतता राहील. युद्धाला जाऊन पोहोचले. अश्विन महिना आहे, त्यातली वद्य त्रयोदशी आहे. संध्याकाळी निघालेत आणि रात्रीच्या वेळेला युद्ध सुरू झालं. सत्यभामा म्हणाली, असे काय लुटूपुटूचे बाण सोडताय? अरे त्यांना ठार मारायचं का नुसतंच खेळत बसायचंय? सरका बाजूला, मागे बसा. आणि त्या गरुडावरती मागे बसायला व्यवस्था आहे. तिथे प्रभू बसले आणि रात्री 12-1 वाजेपर्यंत सत्यभामेनं यथास्थित युद्ध केलंय. आणि ते दैत्य घाबरले. अरे बाप रे, हिची बायकोच एवढी पराक्रमी असेल. आणि सत्यभामेला विचारलं, आता जरा मी करू का युद्ध? हां, हे घ्या धनुष्यबाण, जरा नीट युद्ध करा, असं करायचं असतं. हां, प्रभू फार भारी आहेत. हो 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 म्हणतात. यू आर सो ग्रेट, यू आर सो ग्रेट. आणि आपल्याला करायचं तेच करतात. प्रभूंची खास वैशिष्ट्याची बाजू अशी आहे की ते नेहमी दुसऱ्याच्या गौरवाची कधी हानी करत नाहीत. तुला काही कळत नाही, तुला काही येत नाही, असं कधी म्हणत नाहीत, जरी तसं असलं तरी. महाभारतात ही कथा जास्त सविस्तर येते. आणि प्रभूंनी युद्धाला सुरुवात केली. त्या पहाटे मूर नावाच्या दैत्याला, जो नरकासुराचा सेनापती आहे, त्या मूर नावाच्या दैत्याला ठार मारलं. आणि भगवंताचं अजून एक नाव पडलं, मुरारी. अरी याचा अर्थ शत्रू. ते आहे ना जैन धर्मामध्ये, अरिहंताणम, ओम नमो अरिहंताणम, नमो न म्हणतात ते. ठीक आहे, न आणि न यात अभेद सांगितलाय. सांगण्याचा भाव असा की अरी याचा अर्थ शत्रू, मुरारी, कैटभारी, रावणारी. फक्त हे पुजारीला लावू नका. आणि नरकासूर बाहेर आला. भगवंतानी धोबी पछाड डाव टाकला, असा मस्तपैकी सुदर्शन टाकलं आणि त्या नरकासुराला ठार केला. त्याचा मुलगा सहदेव शरण आला. त्याचं नावही सहदेवच आहे. आणि सहदेवाला सांगितलं, आम्हाला राज्यपिज्य काही नको, इतक्या सगळ्या लोकांना तुरुंगातनं सोडवायला मी आलो आहे. सगळे राजे आणि सगळ्या त्या स्त्रियांना जेव्हा सोडवलं तेव्हा राजे लोकांनी प्रश्न विचारलाय, देवा काय देऊ आम्ही? प्रभूंनी काय सांगितलं, आता सध्या घरी जा, आराम करा, तब्येत चांगली करा, योग्य वेळेला मी तुमच्याकडे मागायचं ते मागून घेईन. आणि काय मागितलंय? पांडवांकरता युद्धाला आमच्या बाजूनं या पांडवांच्या, हे त्यावेळेला मागितलंय. बरं, काही इन्व्हेस्टमेंट्स अशा करायच्या असतात, लक्षात घ्याल, की त्या लॉंग टर्म असतात, ज्याला म्युच्युअल फंडिंग म्हणतात.
ते फक्त पैशानेच करायचं असतं नाही, काही नाती अशी असतात, काही संपर्क असे ठेवायचे असतात की ते लगेचच्या लगेच नाही फलद्रूप होत, लॉंग टर्म ज्याला म्हणतात, अशा काही इन्व्हेस्टमेंट्स आहेत आणि त्या वैयक्तिक पातळीवर भगवंतांनी कधी केल्या नाहीत. स्वतःचा स्वार्थ काही नाही, नॉट फॉर पर्सनल कॉज बट नॅशनल कॉज. देशाचं चांगलं व्हावं, धर्माचं चांगलं व्हावं, सज्जनांचं चांगलं व्हावं याकरता या सगळ्यांना नदीच्या काठी बसवण्यात आलं आणि गरम गरम पाण्याने आंघोळी घालण्यात आल्या. मोठे टोप, कारण अश्विन महिन्यात तशी थंडी असते. ती होती अश्विन वद्य चतुर्दशीची पहाट उर्फ नरक चतुर्दशीची पहाट. गरम पाण्याने आंघोळ घातली. खूप दिवसाची आंघोळ नाही, तुरुंगात होतो म्हणून त्यांना उठणे लावले. मोती साबण होता का नाही मला माहित नाही, पण आपले सगळे सण जे आहेत ना ते कुठेतरी पराक्रमाशी निगडीत आहेत, एवढंच फक्त सांगायचं. सगळे राजे लोक निघाले, सगळ्या त्या स्त्रिया निघाल्या, चांगले नवीन कपडे, अमुक तमुक, फटाके उडवले, सगळं. पण आता जायचं कुठं? व्हेअर टू गो? जी स्त्री अशा प्रकारे भ्रष्ट झाली, आपण ज्याला निर्भया म्हणतो आज, त्या स्त्रीकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन कसा असतो बोला आज सुद्धा. आणि लक्षात घ्याल, स्त्री ही माननीय आहे, तिला नुसती सिंपथी नको असते, सहानुभूती. याचा अर्थ तिला कमी लेखता तुम्ही, तिला एक सन्मानाची गरज आहे आणि आधाराची गरज आहे. प्रत्येक समाजातली स्त्री, स्त्रीचा देह जो भगवंतानी बनवलाय तो मानिनीचा आहे, मानी आहे बघा ती स्त्री, कुठल्याही धर्माची असो ती, बरं का. आणि प्रभूंनी विचार केला काय करावं. सगळ्या जणींना द्वारकेत घेऊन जातात प्रभू, पण माहेरी पण सन्मान होणार नाही त्यांचा, सासरी पण नाही. भले रक्षण करायला नाही जमलं तरी सुद्धा भ्रष्ट झाल्यावर लोक बघताना वाईट अर्थानं बघतात. बरं, अशा स्त्रीशी लग्न कोण करणार आहे? प्रॉब्लेमॅटिक स्त्रीशी लग्न कर. फार एखादे गोंदवलेकर महाराज आंधळी बघून लग्न केलं, तिचे वडील खूप दुःखी होते, हिच्याशी कोण लग्न, म्हणलं मी लग्न करतो. आणि घरी आणल्यानंतर आईने विचारलं कशी आहे माझी नवीन सुनबाई, ते म्हणले तुझ्याकडे वर डोळे करून कधी बघणार नाही. असे एखादे महाराज हो. आणि या ठिकाणी भगवंतांनी एकाच मुहूर्तावरती 16,100 स्त्रियांशी विवाह लावला. काय अधिकार, दुसरं काय करायला पाहिजे होतं सुचतंय का बघा. मी आहे अजून 2-4 तास सोलापुरात, मी सांगत जाईन बुवा, कृष्णाला जे सुचलं नाही ते या सोलापूरच्या याना सुचलं. चांगला कोणी यांच्याशी विवाह करणार नाही. तसंच जर समाजामध्ये सोडून दिलं तर त्या स्त्रिया असुरक्षित असतील. बरं, नुसती लॉजिंग बोर्डिंगची व्यवस्था केली तर नरकासुरात आणि कृष्णात फरक काय राहिला? पत्रकं काढली असती शिशुपाल इत्यादी लोकांनी. विवाह म्हटल्याबरोबर निंदेला बंधन आलं. आता निंदा काय कराल तुम्ही? फार तर काय म्हणाल, इतके लग्न केली तुम्ही करा, करते का कोणी लग्न? बघा, एक झालं ते कसं तरी झालं. आणि म्हणून प्रभू सांगतात तुम्ही मला काय मानायचं तुमचं तुम्ही ठरवा. मला परमेश्वर माना, नाही तर देव माना, नाही तर मानव माना. यू आर फ्री. तुमच्या विचाराचा माझ्या पराक्रमाशी फारसा मी संबंध ठेवत नाही. तुम्ही काय विचार तुमच्या योग्यतेप्रमाणे कराल. आणि म्हणून मधुसूदन कवीश्वर नावाच्या आमच्या एका कवीनी आणि संगीतकाराने एक छान पद लिहिलंय जे पुढे बाबूजींकडून गाऊन घेतलं. माना मानव वा परमेश्वर, माना मानव वा परमेश्वर, मी स्वामी पतितांचा भोगी म्हणून उपहासामी, योगी कर्माचा. रुक्मिणी माझी सौंदर्याची
प्रकटे जणू प्रतिमा किंचित हट्टी परंतु लोभस असे सत्यभामा तरीही वरी तो सहस्र 16 तरीही वरी तो सहस्र 16 कन्या मी अबला पराधीनना समर्थ घेण्या वार कलंकाचा भोगी म्हणून उपहासामी योगी कर्माचा माना मानव वा परमेश्वर. समाजामध्ये काही वेळा अशा येतात ज्या वेळेला मोठे लोकांना आपला मोठेपणा सोडून जे निम्न स्तराला गेलेत त्यांना वरती काढायला स्वतः खाली यावं लागतं. सयाजीराव गायकवाड नावाच्या एका अस्सल मराठ्यांनी मुसलमान धर्म स्वीकारला. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला परत हिंदू करून घेतला आणि आपली बहीण त्याला दिली. समाजामध्ये तुम्ही जेव्हा नुसतं चांगलं घडावं ना मुद्दा नाहीये, तुम्ही काय करायला तयार आहात, तुम्ही कुठलं योगदान द्यायला तयार आहात. नुसती भाषणं ठोकून नसतात होत लक्षात घ्या समाजात बदल. त्यावेळेला धावणारे पाय, राबणारे हात, ध्यास घेणारी हृदय आणि चांगल्या कार्याकरता वेळ आली तर निम्न स्तरावरती जाऊन लोकांना मदत करणारी माणसं हवी असतात. माणसं नेहमी स्वतःच्या मला लोक काय म्हणतील, मला लोक काय म्हणतील. लोगों का सबसे यही है बड़ा रोग, मुझे क्या कहेंगे लोग. अरे लोक गेले उडत. चिखलात माणूस पडलाय, ज्याला त्याला वर काढायचं त्यालाही चिखलात उतरावंच लागणार आहे ना. नुसतं चालणार नाही असं. आणि म्हणून इथे ज्यांना विषय वासना दिसत असेल, पुन्हा तेच उत्तर, त्यांनी आपली बुद्धी दुरुस्त करण्याची गरज. विषय वासनेकरता लग्न करायची काय गरज आहे, भौमासूर होताच ना. आता झालं कसं, 16,108 स्त्रियांचं नाव काय झालं. मंगला श्रीकृष्ण यादव, रसिका श्रीकृष्ण यादव, अमुक अमुक श्रीकृष्ण यादव. ती काय सांगते मी कोण आहे, कृष्णांची. बर पुढं सगळं निर्वाह करण्याची व्यवस्था आहे त्याच्याकडे. एक भगवंताजवळ काही सिद्धी अशा आहेत ज्याचा आपण विचारही करू शकत नाही. प्रभू एकाच वेळेला अनेक देह धारण करू शकतात. पण पुढे अध्यायच येतो, नारदांनी विचारलं, कृष्णा तुझी इतकी लग्न झाली, माझं एकही नाही, मी तुझ्या एखाद्या बायकोशी गप्पा मारत बसलो तर चालेल का. कारण असं म्हणतात पत्नीशी गप्पा मारल्या की ब्लड प्रेशर नॉर्मल होतं, पत्नीशी मन मोकळ्या गप्पा मारल्या की शुगर नॉर्मल होते, पत्नीशी मन मोकळ्या गप्पा मारल्या की आपले मेटाबॉलिझम सुधारतं. फक्त ती आपली पत्नी नको म्हणाली. जरा गप्पा हे नारद बाबांनी कमीपणा घेतलाय. त्यांना काही कळत नाही, ब्रह्मज्ञानी व्यासांचे गुरु आहेत, पण कमीपणा घेऊन एखादा नाटकामध्ये काम करतात ना. भिकाऱ्याचं काम, श्रीमंत मनुष्य भिकाऱ्याचं काम का करतो, तो नाटक पुढे गेलं पाहिजे म्हणून. देवा चालेल का मी तुमच्या पत्नीशी गप्पा मारत बसत आहे, चालेल का. प्रभू म्हणे चालेल, पण मी नाहीये अशा ठिकाणी जा. चालेल म्हणे. आता रुक्मिणीच्या महालातून नारद महाराज निघाले, एका पत्नीच्या 16,108 फ्लॅट आहे तो. त्यांचा व्हॉट्सॲप ग्रुपच होता. एक फक्त मेसेज सेंड करायचा. एका ठिकाणी आले, पाहिलं तर भगवान तिथे आहेत, अंथरूण घालतायत.
अरे बापरे, इथं आहे वाटतं. दुसऱ्या घरात गेले. तिथं भगवान आपल्या मुलाला आंघोळ घालत होते. तिसऱ्या ठिकाणी गेले, आपल्या पत्नीच्या वेणीमध्ये गजरा माळत होते. चौथ्या ठिकाणी गेले, कपड्यांच्या घड्या करत होते. पाचव्या ठिकाणी गेले, अजून काही काम करत. 100 घरं फिरून परत रुक्मिणीच्या महालात आले. देवा, तू सगळीकडेच आहेस की रे? ते म्हणले, नारदा, मग काय तुझ्या भरोश्यावर लग्न केलं होतं काय मी एवढी? ही समजण्यासारखी गोष्ट आहे की हे अवतार कार्य आहे, हे सामान्याला जमणारं नाही. म्हणून रामचरित्र जे आहे, पुन्हा पुन्हा आपण हे पाहिलंय, रामचरित्र हे आपण वागू शकतो. आणि कृष्ण चरित्राबद्दल फक्त आदर ठेवायचा, आदरणीय आहे ते सामान्याला जमणारं नाही आहे. राजा परीक्षितींनी मरता मरता प्रश्न विचारलाय, आता थोड्या वेळानं मरायचंय. देवा, गुरुजी, अहो घरात 2-4 लोक असतात, पत्नी, 1-2 मुलं, आई वडील, तरी केवढी टेन्शन्स असतात, केवढा ताण असतो. एक बायको असून एवढा ताण, गुणिले 16,108. प्रभूने ऍडजस्ट कसं केलं? केवढा ताण असेल हो. आणि 60वा अध्याय वाचण्यासारखा आहे. मी सगळा अध्याय सांगणार नाही आहे. याच्याकरता प्रभू हास्य विनोद करीत राहतात. घरातली टेन्शन जर कमी करायची असतील तर घर हसत ठेवा. निमित्त काढून हसायचं, निमित्त काढून विनोद करायचा. दुसरं, एकमेकांच्या भावना समजून वागायचं. आत्ता यानं चहा पाहिजे, थंडी आहे, न मागता चहा नेऊन द्यायचा अर्धा कप. तू कसं ओळखलंस? नवऱ्याने घरी येताना छान गजरा घेऊन यायचा, आपल्या पत्नीच्या डोक्यामध्ये आपण माळायचा स्वतः, आणि एक वाक्य बोलायचं, खरं सांगू, गजरा तुला अर्पण केल्यानंतर तू चांगली मगाशी पण दिसत होती, आता गजरा चांगला दिसायला लागला. समर्थ म्हणाले, एकमेकांची स्तुती करा. घरामध्ये विनोद, कारण अब्जावधी रुपये घरात असतात, पण 2 शब्द बायकोला किंवा 2 शब्द नवऱ्याला आपण स्तुतीचे बोलत नाही हो. वचने बोलावी करुणेची, नाना परी स्तुतीची, अंतरे निवती सकळांची ऐसे बघा. प्रपंच दुःखाचाच आहे, सुखाचा तो नाही, पण तो विचाराने सुखाचा करायचा असतो. आणि याकरता जानकी देवी सांगतात, रामा, मी तुमच्याबरोबर राहिले ना तर मी वनात सुद्धा आनंदात राहील. दुःख सुखावे प्रीती लाभता, जेथे राघव तेथे सीता. सगळा अध्याय मला आता सविस्तर सांगायला वेळच नाही आहे, पण कृष्ण जीवनामध्ये हे आपल्याला दाखवतात की आपण जिथे राहता आजूबाजूच्या लोकांवर इतकं प्रेम करा की त्या लोकांना आपण स्वर्गात आहोत असं वाटलं पाहिजे हो. तर इतकी माणसं वाईट वागतात की नरकात आहोत असं वाटतं. हे गेलं तर बरं नाही. आणि सांगितल्यानंतर कोणी करेल, समजून वागता आलं पाहिजे. साडी आणा, साडी आणा 100 वेळा सांगितलं, मग उपकार केल्यासारखी फाटकी मोलकर्णीसारखी मांजरपाटाची साडी आणली घाणेरडी. कसं त्या नवऱ्यावर प्रेम करावं असं वाटेल सांगा ना. उलटई, कुभोजनम को क्रोधमुखीच भार्या, विनाग्निना दग संदहते शरीरम. कायम चिडचिड करणारीच बायको. एक म्हणे बाईला झोपच लागेना रात्री. रात्री 2ला तिनं आपल्या नवऱ्याला जागा केलं, उठा 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 उठा. मी इतकं जागेन, तुम्ही झोपलेत कसे? गाढ झोपलात तुम्ही? बिचारा थकून झोपला होता. काय मला झोप का लागत नाही सांगा? तो म्हणाला, आज दिवसभरात कोणाशी भांडली नसशील तू. तिला इतकं बरं वाटलं. आता काय करू, भांड कोणाशी तरी. कोणाशी भांडू आता? इतक्या रात्री 2ला कोण सापडणार? मी आहे तुझ्यासमोर, भांड माझ्याशी. हे म्हणे भांडायला काहीतरी स्टेटस लागतं. हे उभय पक्ष घ्या. मी विनोदानं सांगतो म्हणजे काय, कारण भगवान काय रुक्मिणी देवींशी वागतात हो, काय सत्यभामेशी वागतात. बरं टेन्शन्स इतकी असतात हो. आपण महाभारत वाचा केव्हा तरी, हा प्रसंग महाभारतात जास्त सविस्तर आहे. नारदांकडे इतक्या तक्रारी केल्यात देवानी. म्हणले मी इतका सतत समाजाकरता हे करत असतो, घरातनं रोज उपदेश असतो. म्हणले तुम्हाला काय करायचंय?
मदत करणं राहिलं बाजूला म्हणाले. लष्कराच्या भाकरी कशाला भाजायच्या आपण? दादा रोज मला ओरडत असतो, तुला कृष्णा काही कळत नाही. बरं, मुलं सुद्धा, गद नावाचा भगवंताचा मुलगा आहे गद, तो म्हणे रोज आजारी आहे. साम आणि प्रद्युम्न याला इतका सौंदर्याचा अहंकार, तो दिवसात 3 वेळा दाढी करायचे. ते वैताग आलाय म्हणले मला. कृष्ण सुद्धा म्हणतात तर काही. आणि नारदांनी केलेला उपदेश फार छान आहे. नारद म्हणाले, त्यांच्याकडे ठेव, पण तू मात्र कृष्णा कसा वाग. कृष्णांना हे कळत नव्हतं असा मुद्दा नाही आहे. जसं मगाची नारदांची ती कथा आली तशी ही पण कथा आली की या निमित्तानं आपल्या प्रपंचाला आपण टॅकल कसं करावं. एक मुद्दा लक्षात घ्याल की कधीही जीवनामध्ये निगेटिव्हिटीला शरण जाऊ नका. काय वाटेल ते घडू देत, आपण यातनं बाहेर यायचंय, आपली ताकद भरपूर आहे असंच वाटून घ्यावं. भवाच्या भये, मनाचा श्लोक, काय भीतोसी लंडी, लंडी म्हणजे घाबरटा, धरी रे मना धीर, धाकासी सांडी, रघुनायका सारिखा स्वामी शिरी, नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. जय जय रघुवीर समर्थ. कधी जीवनात नकारात्मकता आणू नका, असं मनात आणूच नका. आज बहुतेक प्रवचन उशिरा संपणार, 1:15 प्रसाद निश्चित. हा, असाच विचार करत राहा 1:15 वाजेपर्यंत, मग पुढचं पुढं बघू. परवा एक गंमतशीर गोष्ट वाचली, मला फार आवडली ती. किती पॉझिटिव्ह विचार करावा. एक माणूस नवीन कपडे, नवीन सफारी, अगदी नवे कोरे कपडे घालून घरातनं बाहेर पडला. इतकाच कावळा शिटला होता त्याच्या अंगावर. बरं, आता परत जाऊन आवरायला वेळ नव्हता. त्यांनी पुसून पिसून घेतलं, इतका वैतागला. तो मित्र हसत, मित्र म्हणतो काय, अरे पॉझिटिव्ह आता आहेत, काय विचार करायचा. नशीब समज, गाई म्हशीला पंख नाही आहेत. आता इथे गाय म्हैस असती तर काय झालं असतं. विनोद आहे, पण विनोद सुद्धा एवढ्या करता आहे की इतका चांगला विचार करा. जीवनात कृष्ण आम्हाला, कृष्णांचं चरित्र संपूर्ण वाचून बघा, त्यातलं एक कारण आपल्याला आयुष्यभर रडायला पुरेसं आहे. एक कारण, कायम हसत राहा. आपल्यावर जे अवलंबून आहेत त्यांना इतकी मदत करा, इतके सहकार्य करा की त्यांना असं वाटलं पाहिजे किती छान आहे ना हे लोक. त्यांना स्वर्गाचा अनुभव द्या, त्यांना असा आनंदाचा अनुभव द्या. समर्थ म्हणाले, जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा, राहो शोध घ्यावा परांतराचा. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये विचार करावा. आता यानं काय पाहिजे असेल, मी विचार करतो की नाही तुम्हाला प्रवचन, आता म्हणून चहा आहे की नाही मध्ये, खर्च मला काहीच नाही आहे, ते यजमान करतायत, पण मी थांबतो, हे आपल्यावर उपकारच आहेत की नाही माझे. गंमत सोडून द्या. त्यांना काय वाटत असेल, यांना काय वाटत असेल, यांना काय, असा नेहमी विचार करावा. आणि त्यांना आनंद मिळण्याकरता, स्वार्थ काही नाही बरं, स्वतःचा स्वार्थ आला ना की घोटाळा होतो. असे कृष्ण वागतात. 60वा अध्याय. यानंतर अत्यंत सुरेख अध्याय आहे आणि तो म्हणजे राजसूय यज्ञाचा. प्रभूंनी जीवनात अनेक यज्ञ करून घेतले. या राजसूय यज्ञापूर्वी जरासंधाला भीमाकर्मी मारवला. कारण जरासंध हे जगावर संकट होतं. जसा रावण होता तसा हा जरासंध होता. त्यानं 86 क्षत्रिय राजे तुरुंगात कोंडले होते. ते म्हणले का अजून 14 मिळाले की म्हणले सगळ्यांना मी शंकरांच्या पिंडीवर बळी देणार आहे. शंकरांना अशी पाहिजे का बळी, असा होता तो. म्हणून त्याला मारणं अत्यावश्यक होतं. त्याला भीमाकर्मी ठार मारला आणि भरपूर धन जिंकलं. म्हणून इथे अर्जुनाचं नाव पडलंय धनंजय. धनंजय हे नाव कसं पडलं, त्याची काही अफेअर्स नव्हती. आपलं जे नाव आहे, आपण माणसाने स्वनाम धन्य असावं. नाव विद्याधर आणि येन बरू दिला, असं कसं काय. म्हण आहे नाव सोनूबाई, असं नाही. हे सगळं धन जिंकलं आणि उत्तम यज्ञ पार पडला. या यज्ञात शुकदेवजी स्वतः गेलेत
आणि शुकदेवजी सांगतात, राजा काय भाग्यवान आहेस रे तू. धर्मराजाच्या यज्ञामध्ये भगवान स्वतः उष्ट खरकट काढण्याचं काम करत होते. जीवनात कुठल्या कामाला कमी समजू नका. जे काम इतकं उत्तम करा की त्या कामाला तुमच्यामुळे एक प्रतिष्ठा प्राप्त व्हावी. नुसतं पंख्याखाली बसून एसीत बसून सह्या करायचं काम कोणी करील हो, पण जाजमं वाकडी तिकडे दिसली छान स्वच्छ करा, खुर्च्या नीट मांडा, कचरा दिसला नेऊन टाका, आपली म्हणून एक ऐटदार वागण्याची पद्धती बनवून टाका. चांगलं काम केलं की मी चांगला नाही, उष्टी काढून सुद्धा भगवंताचं. शुकदेव म्हणाले, मी बघायला गेलो रे, काय तुझ्या यज्ञात उष्टी काढतोय जगाचा मालक. आणि शुकदेवांची समाधी लागली. 5 ठिकाण आहे, त्यातलं एक ठिकाण हे आहे. अर्थात शुकदेवांना धर्मराजाने आतमध्ये आणलं, पूजा केली आहे. या प्रसंगी यज्ञाच्या आरंभी शिशुपालाचा उद्धार केलाय भगवंतांनी. 100-101 अपराध प्रकरण आहे ते. आणि यानंतर राजसूय यज्ञानंतर एक छान कथा येते. त्या कथेकडे जाण्यापूर्वी थोडंसं नाम गाऊया आणि पुढच्या कथानकाचा विचार करूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. बोला. हे कृष्ण गोविंद हरे मुरारे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. एक वेगळीच कथा ऐक राजा. भगवंत कसे प्रेम करतात नातेवाईकांवर, मुलाबाळांवर कुणी करील, पण भगवंताचा एक गरीब मित्र होता. कृष्णस्यासीत सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः, विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रियः. भारतीय संस्कृतीची एक अपेक्षा आहे की कुठलीही जात असो, कोणी आपण असो, आपलं एक सगळ्यांवर निर्व्याज प्रेम असलं पाहिजे. प्रेमामध्ये लग्न बिग्न झालं पाहिजे, हा जे वाटतंय ना हे मूर्खपणा आहे.
त्याचा संबंध प्रेमाशी काहीच नाही आहे. आता शिवाजी महाराजांचं आणि बाजीप्रभू देशपांड्यांचं खूप प्रेम आहे. म्हणजे नुसतं प्रेम नाही, बाजीप्रभूंनी जीव दिला आहे. मग बाजीप्रभूंनी आपली मुलगी संभाजी महाराजांना दिली का? प्रेमाची खूप महत्त्वाची व्याख्या लक्षात घ्याल, ज्यात अपेक्षा काही नसते आणि तरी आपण निर्व्याज प्रेम करतो सगळ्यांवर. भारतीय संस्कृतीला निर्माण समाज कसा करायचा याच्यावरून लक्षात घ्याल. एक गोष्ट, एक फक्त त्यातली, जसं आपलं रक्त किती काढतात चेक करताना, सगळं काढतात का? एवढंसं रक्त काढतात आणि त्यात सगळं येतं की नाही रिपोर्ट. WBC काउंट कसा आहे, RBC काउंट कसा आहे, शुगर कशी आहे, हिमोग्लोबिन कसं आहे, हे सगळं एवढेच रक्तात. तसं एक गोष्ट ऐकली की आपल्याला लक्षात येतं की भगवंताला काय अपेक्षित आहे. म्हणून जातीपातीचं बंधन बिंधन जे आहे ना, हे पुन्हा बोलतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर हा झालेला प्रचार आहे. पूर्वी माणसं अशी निर्व्याज प्रेम करायची. अहो, नोकर मालकावर असं प्रेम करायचं की त्यांच्या दारात मृत्यू यायला सध्याला. पिढ्यानपिढ्या असे मालकही नोकरावर एवढं प्रेम करायचा आणि नोकरही मालकावर एवढं प्रेम करायचं. नाथ म्हणाले, दया करण्याचे पुत्रासी तेची दासा आणि दासी. असा एक घट्ट समाज जर वीण ज्याला म्हणतात अशी प्रेमाची असेल ना, तर काय वेगळं स्वर्गात जायचं कारण आहे. इथंच स्वर्ग आहे. ऐका कथा. असा तो गरीब ब्राह्मण, नाव त्याचं सुदामदेव, प्रारब्धात होता म्हणून प्रपंच मांडला, प्रारब्धात होता म्हणून मुलं झाली, आई वडील बायको मुलं बाळं असे एका छोट्या झोपडीत राहत आहेत. झोपडी पडकी आहे. झोपडीतनं कुठेही म्हणजे पाऊस आला हे बघायला आपल्याला बाहेर जावं लागतं. पाऊस आला कुठे आहे कुठे कुठे कुठे. यांच्या झोपडीतनं कधी बाहेर जावं लागलं नाही पाऊस कुठं आला बघायला. काय चंद्र किती छान फुलला आहे बघा, बघायला बाहेर यावं लागलं नाही. कुठूनही वरती बघा. चंद्रमौळी झोपडी म्हणजे काय? अरे जेवाय खायला कधी मिळायचं त्याला? क्वचित शांकरी वा क्वचित शिवरात्री. शांकरी म्हणजे एकादशी. क्वचित भोजने त्या घडे मध्यरात्री. घरी लंघने उंदरा मांजराला. शरीरी त्वचा लागली पंजराला. इतकी गरिबी हो. मुलं बाळं लंगोटी लावून अशी पोत्यावरती गुडघे पोटात घेऊन झोपलेली. आई भूक लागली, आई भूक लागली. आईचं वैशिष्ट्य असं की तिनं कोंड्याचा मांडा करून भोपळा मिळाला ना तर तो शिजवून 2-4 दिवस पुरवावा. एवढाच खा, पाणी जास्त प्या बरं. आपण म्हणाल बुवा सुदामदेव इतका गरीब होता, त्या गरिबीचं फार वर्णन करत बसत नाही, पण इतका गरीब होता काम करत नव्हता का? अतिशय निष्ठावान होता आपल्या कर्मामध्ये. तो उत्तम वैदिक आणि याज्ञिक आहे. ज्या ठिकाणी याज्ञिकाला जातो, मुंजीला जातो, काय पूजेला जातो, लग्नाला जातो, वास्तुशांतीला, इतकं मन लावून काम करतो, कर्म व्यवस्थित करतो, त्याचा देह शुद्ध आहे, त्याचा परिणाम त्या यजमानाला फळ मिळतंच मिळतं. पण त्याचा एक नियम होता, मी काही मागणार नाही. यदृच्छयोपपन्नेन वर्तमान गृहाश्रमी तस्य भार्या कुचैलस्य क्षुत्कामाच तथा विधा. त्याचा नियम होता, तो म्हणतो की या वेदमंत्राची किंमत पैशानी होऊच शकत नाही. आणि म्हणून मी याची कधी सांगणार नाही दक्षिणा. आणि समाजाचा आज सुद्धा स्वभाव असा आहे की डिमांड अँड सप्लाय. समजून दानधर्म करणारी किंवा समजून गरीब लोकांना मदत करणारी माणसं फार कमी आहेत. ढेरपोट्या लोकांना आग्रह करून करून पानात टाकेपर्यंत आम्ही वाढतो, पण कितीतरी गरीब उपाशी झोपतात, त्यांचा शोध घेऊन आम्ही देतो का काही? आम्ही दानशूर नाही असा मुद्दा नाही आहे, आम्ही आळशी आहोत. कोण जाणार? तू घेऊन जा सगळं. नोकराणी ती जाता तर कुठेतरी टाकून देते हो. म्हणून मी गावोगावी सांगतो, ते सांगेन. घरातलं पुष्कळ साहित्य असं आहे की जे आपण वापरत नाही. एक बटन तुटलेला स्वेटर हो, फक्त एक बटन तुटले म्हणून टाकून दिलाय सायडिंगला. 4-4, 5-5 स्वेटर पडले, त्यातल्या त्यात चांगले ते नेसतो आपण, फेकून दिलाय. असं घरातलं साहित्य केव्हा तरी काढा. 1-2 बॅग त्याच्या भरा प्रवासाला निघाल तेव्हा त्या बॅगा भरून निघा. आणि वाटेमध्ये भिकारी गरीब कुडकुडणारे लोक दिसले ना तर शोधत शोधत त्यांना ते द्या.
तुमच्याकरता तो कचरा असतो, पण त्याच्याकरता थंडी राखण्याचं साधन असतं. मी असे लोक अनेक पाहिलेत की ज्यांना आयुष्यात पहिला स्वेटर 30व्या वर्षी मिळाला. हो, 30 वर्ष त्यांनी कुडकुडत काढली आणि तो सुद्धा जुना मिळाला आणि त्यांना इतकं मला स्वेटर मिळाला, मला स्वेटर मिळाला असं सगळ्यांना देऊन दाखवतात. सुदामदेवाची कथा लक्षात घ्याल, त्याच्या बाबतीत घडलं नाही. आपण काय करू शकतो समाजाकरता, असा तो होता. लोक विचार करतात हा काही बोलत नाही, याला काय करायचंय, त्यामुळे अगदी 4 आणे 5 पैसे 1 रुपया असं अशी त्याला ती दक्षिणा द्यायचे. पण त्यात तो सुखी असायचा. तो घरी आल्यावर सांगायचा आज 4 आणे मिळाले, आता आठवड्यावर आपल्याला काही कमी पडणार नाही. तेच त्याला विशेष असायचं. पण एक दिवस मुलं आता मोठी होत आहेत. सुदामदेवाची पत्नी त्याला म्हणाली, माझा ऐकता का तुम्ही एक? काय? तुम्ही जाल का कुठे? तुम्ही रोज सांगता ना कृष्ण माझा बालमित्र आहे, बालमित्र आहे. एकदा जा ना. आता आपला प्रपंच झाला, आपल्या मुलाबाळांचं प्रपंच आहे. त्यांना काही 2 पैसे मिळाले पाहिजेत, त्यांना कुठेतरी पाठशाळेत ठेवायला पाहिजे, 2 पैसे तरी पाहिजेत ना. जाल का तुम्ही? सुदामदेव म्हणाला नको. का? मी गेल्यानंतर माझ्या घाणेरड्या फाटक्या तुटक्या कपड्याकडे पाहिल्यानंतर कृष्णाच्या डोळ्यात पाणी येईल आणि तो रडेल, मदत नंतर करेल, पण पहिल्या क्षणाला तो दुःखी होईल. त्याला दुःखी करण्याचा मला काय अधिकार आहे? माझं त्याच्यावर खरं प्रेम आहे. मी कितीही गरीब राहीन, पण माझ्या मित्राला मी कधी दुःख देणार नाही. समर्थ म्हणाले, देवा माझे सर्व जावो परी नाम तुझे राहो. मला कसंही असलं तरी चालेल, पण मी ज्याच्यावर प्रेम करतो तो आनंदात असावा असं वाटणारा सुदामदेव नाही जात. एक 2-4 दिवस गेले की बायको म्हणाली, माझा ऐकता का? एकदा जा. नको ग, त्याला दुःख होईल. 2-4 दिवस जाऊ देते, एकदा जा. अगं पण त्याला काय वाटेल? सोडून देते तो मुद्दा, आर्ग्युमेंट करत बसत नाही. नाही पण एकदा जा. एक क्षणभर त्याला वाईट वाटेल, पण त्यानंतर तुम्ही नाही गेला तर त्याला इकडून तिकडून कळलं तर जास्त वाईट वाटेल. जा. स एवं भार्य या विप्रो बहुशः प्रार्थितो मृदू. याप्रमाणे त्याची पत्नी सुदामदेवाला बहुशः अनेक वेळेला प्रार्थना करते, पण मृदू नम्र शब्दात बोलते. आणि हा विचार करतो, अरे मी हिला एखाद्या गोष्टीला नाही म्हणलं की ती कधी गप्प बसते, कधी पुढे बोलत नाही. गंगा स्नानाला जायचंय, मी तिला म्हटलो गंगा स्नानाला जाता येणार नाही, कारण गंगा स्नानाचं पुण्य मिळावं याकरता तिथल्या ब्राह्मणांना थोडी तरी दक्षिणा द्यायची असते. आपल्याकडं रोक्काईला पैसे नाही आहेत, तेव्हा आपल्याला जायचं नाही. एकदा नाही सांगितल्याबरोबर ती पुन्हा आयुष्यात तो विषय बोलली नाही. त्याचं कारण काय? चांगल्या वासनांचा भोगून नाश करावा आणि वाईट वासनांचा त्यागून नाश करावा असं शास्त्र आहे. वासना नाशाशिवाय भगवंत भेटणार नाही, म्हणून वाईट वासना असतील तर त्यागून नाश करून टाकायचा. मनात देवाला म्हणायचं, देवा मला असं मनात सुद्धा येऊ देऊ नकोस कधी. आणि चांगल्या वासना आहेत, अन्नदान करायचंय, ट्रिपला जायचंय, यात्रेला जायचंय, चांगलं काही काम करायचंय, ते करावं आणि त्या वासनांचा नाश करावा. सुदामदेवाला त्याच्या पत्नीला वाईट वासना नाहीत, पण चांगल्या वासना भोगायची पण क्षमता नाही. गंगा स्नानाला पैसे नाहीत. हो, अशी माझी पत्नी अनेकदा ज्या अर्थी म्हणतीये एकदा जा, एकदा जा, याचा अर्थ ही मला म्हणत नाहीये. कृष्ण हिच्या मुखातनं बोलवत नसेल ना मला. ब्रह्मसूत्रातलं सूत्र आहे, तत्व समन्वया. जीवनात घडणाऱ्या गोष्टींचा समन्वय लावून घ्या. पुन्हा पुन्हा असं का घडतंय? तो म्हणाला, चालेल मी जाईन, पण रिकाम्या हाताने जाऊ नये. 6 ठिकाणं अशी आहेत. रिक्त पाणीर्न गंतव्यम राजानम देवताम गुरुम दैवज्ञम भेषजम मित्रम फलेन फलम आदेशेत. 6 ठिकाणं अशी आहेत की जिथं रिकाम्या हाताने जायचं नाहीये. त्यात मित्र आहे का घरात? काही एखादा छोटा भोपळा आहे का? थोडे पोहे आहेत का? थोडे मूठभर तांदूळ आहेत का? काही चालेल. तिनं सगळी सुगडं, सगळी मडकी अशी पालथी करून पाहिली, काही नाही हो. ती म्हणली, थांबा कोणीतरी देईल. 8 दिवस वाट बघितली तिनं, पण कोणी काही नाही दिलं. आणि एक दिवस झोपलेली असताना तिच्या मनामध्ये विचार आला, आत्तापर्यंत मी आयुष्यात माझ्या प्रपंचाला कधी
मागितलेलं नाही आहे. पण चांगल्या कार्याला मागायला काही, शास्त्र म्हणतं चांगल्या कार्यात मुद्दाम मागावं. कबीर म्हणाले, मर जाऊ मांगू नहीं अपने तन के काज. मर जाऊ मांगू नहीं अपने तन के काज, लेकिन परमार्थ के कारण मोहे न मांगत लाज. चांगल्या कार्याला मागायची मला लाज का वाटावी? मला खरंच नकोय, पण तरी तिला तेच पटेना, मी मागू कसं? महान माणसं या जगामध्ये याचना करत नाहीत, लक्षात घ्या. याचना हा सगळ्यात निम्न स्तर सांगितलाय वासनेचा. कधी मागणार नाहीत, उपाशी राहतील. हो, गरीब राहतील, उपाशी राहतील, भाकर तुकडा मोडतील घरातला, शिळपाकं खातील, काही नसेल तर तसे राहतील, पण कोणाकडे मागणार नाहीत. माणसानं गरीब असावं, पण याचक अजिबात असू नये. विवेक केला तरी सुद्धा की मागूया, कारण माझ्याकरता नकोय, कृष्णांकडे द्यायचं आहे. आणि म्हणून एका पहाटे ती बाहेर पडली आणि एका दारात जाऊन उभी राहिली. इतकी तिची फाटकी साडी होती की तिच्याकडे कोणी बघेना. असं आहे की या जगामध्ये गरीब माणसाकडे कोणी बघत नाही आणि धनवानाकडे बघितल्याशिवाय राहत नाही. त्या घरातल्या बाईनी 2 तासानंतर तिच्याकडे बघितलं, ते सुद्धा मोलकरणीनं दाखवलं. आईसाहेब कोण आले दारात बघा, उभा आहे. तुळशी वृंदावनाच्या पलीकडे अशी उभी होती. सुनामदेवाची बायको आहे का? 10 वर्षापूर्वी बघितली होती तिला, त्यानंतर आजच दिसतीये, कधी दिसत नाही. तो नको स्वर, इतका आहे तो नको स्वर खालचा, बेस्तच आहे दादा. ए बाई काय पाहिजे ग? तिला इतका आनंद झाला की मला त्याने विचारलंय, आता मी बोलू शकते. ती म्हणली, आता कसं बोलायचं? मला काही पाहिजे हे बोलता येईना. का बोलता येईना? कधी मागितलेलंच नाही हो कुणाकडे. कुणाकडे किती काही मागणं किती अवघड आहे हे त्यांना जाऊन विचारा, ज्यांनी कुणाकडे कधी मागितलेलं नाहीये. शब्दांची जुळवाजुळव करता येईन असं वर्णन केलंय हो इथे. कसं मला काहीतरी कसं बघायचं, कुठले शब्द वापरायचे, कुठले शब्द वापरायचे असतात, त्यातल्या त्यात विवेक केला. म्हणलं आमचे हे आहेत ना, ते कृष्णांचे बालपणीचे मित्र आहेत, कृष्णांकडे जायचंय, आमच्या घरात काहीच नाही आहे, एखादा भोपळा द्या, थोडे पोहे द्या, काही शेंगदाणे द्या, काही द्या, म्हणजे ते तुम्हाला मी परत देईन, परत उसणं पाहिजे मला थोडंसं, रिकाम्या हाताने जाऊ नये ना. सुदामदेव कृष्णाचा मित्र आहे हे ऐकल्याबरोबर त्या बाईनं चेहरा टाकला. बाई खोटं तरी बोलू नको, आपल्या पोरांकरता मागायचं तर सरळ माग ना, ताकाला जाऊन मोघा कशाला लपवायचा. सरळ म्हणायचं मला काही खाई नाही, घरात खाई नाही, पहिल्यांदा मागायला आलीस, मी तुला विनमुख नाही पाठवणार, आठवडाभर नाही, महिनाभर पुरेल एवढं देईन, पण खोटं बोलू नकोस. ती जीव तोडून सांगते, नाही हो, खरंच नाही हो, माझ्याकरता खरंच नाही हो, माझ्या आले का मी? चालती हो, खोटं बोलतेस, खोटारडी कुठली. सत्य हे गरिबांच्या मुखात आलं ना की ते असत्य ठरतं हो. अपमान करून तिला हाकलून दिलं हो. गोल वळली. मनात विचार करते, कृष्णांची जर अशीच इच्छा असेल की मी हिच्या दारामध्ये अपमानितून पुढे जावं, कृष्णांची इच्छा, मी वाईट वाटून का घ्यावं? त्याच्या इच्छेपुढं मी सरेंडर असलं पाहिजे, शरणागत असलं पाहिजे, हेच त्याला आवडतं ना. अपमान तर अपमान, पुढे निघाली. एका घरामध्ये पोहे काढण्याचं काम चाललं होतं, झालं होतं. त्या मोलकरणीनं विचार केला, हे आता सगळा कचरा मला भरून टाकायला लागणार आहे, हिला सांगूया. इकडे म्हणले, हे 2-4 मुठी पोहे निश्चित निघतील, बाकी भातखंड आहे, त्याचं कवर स्वच्छ कर, हे सगळं. मालकीणबाई चालेल ना, काय करायचं ते कर म्हणा, तुम्ही दोघी स्वच्छ करा, माझं उखळ म्हणजे झालं. अवतीनच त्या कचऱ्या सकट, सगळ्या पोह्या सकट असे ते आपल्या पदरामध्ये घेतलं. वर्णन असं आहे की तो पदर सुद्धा धड नव्हता हो, सगळे खाली गळायला लागले, इतकं फाटलेलं होतं ते लुगडं. पण तरी तिनं असं 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 केलं. मालकीणबाईंना नमस्कार केला. मालकीणबाईनं सांगितलं, धन्यवाद, मी परत देईन. जाग मानभावीपणा करते, भिकारडी कुठली.
सकाळी सूर्योदयाला निघालेली, सूर्य माध्यान्नावर येईपर्यंत ती 3-4 मुठी पोहे घेऊन आली हो. पण सुदामाला तेवढं पाहून सुद्धा आनंद झाला का? त्यांच्याकरता तो कचरा आहे, पण आपल्याकरता ते सर्वस्व आहे. कबीर म्हणाले, कुंजर मुखसे कन गिरो. एक हत्ती गुळाची ढेप घेऊन चालला होता अशी, त्यातनं एवढा तुकडा खाली पडला. हत्तीचं किती नुकसान झालं? कुंजर म्हणजे हत्ती. कुंजर मुखसे कन गिरो, तुट्यो न तासो आहार, चीटी गुड लेकर चली पोषण निज परिवार. एका मुंगीनी पाहिलं, वा माझ्या कुटुंबाचं आठवड्याचं जेवण झालं आणि ती भराभरा तो गुळ घेऊन चालली. असं सुदामदेवाला वाटलं. पृथू पाहता हासला, पृथू म्हणजे पोहे, हासला तो सुदामा. पण आता प्रश्न, तिनं काय केलं? एक सूप घेतलं, सगळ्या बाजूनी फाटलेलं असलं, त्यात बोळे भरलेलं, आणि डोळ्याचं पातं लवतं ना लवतं एवढ्या वेळा तिनं असं करत ते पोह्याचे तुकडे होते हो, ते मोकळे केले, स्वच्छ केले, कचरा काढून टाकला, आणि आता एका फडक्यामध्ये ते बांधले, आणि ते फडकं सुदामदेवाकडे देत म्हणाली, द्या तुमच्या कृष्णाला. त्यानं ते लपवून ठेवले, कारण मुलांनी पाहिले तर मुलं म्हणतील, बाबा बाबा खायला 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 काय? दुसऱ्या दिवशी पहाटे सुदामदेव उठतात आणि पहाटे जायला निघतात. जवळ आहे औसा बंदर आणि द्वारका जवळ आहे. सूर्योदयाला निघाला समजा 4-4:30 5ला, आणि जाऊन पोहोचला तो 6-6:30ला. 2 तासात पोहोचला चालत. विचारलं, इथं कृष्ण कुठं राहता? तो कृष्णांचा एकेरी उल्लेख ऐकला आणि लोकांनी एकूण हे त्याचं दारिद्र्य, त्याचं धोतर, त्यांना लोकांना वाटलं कृष्णांचा एकेरी वेडा दिसतोय, ह्याच्या कुठं नादाला लागा, सरळ जाऊन उजव्या हाताला वळा. धन्यवाद. सरळ जा आणि डाव्या हाताला वळा. असं करत करत सूर्यास्तापर्यंत त्याला गावातल्या कोणी नीट पत्ता सांगितला नाही हो. कोणी पत्ताच नीट सांगितलाच नाही. त्याला हे कळत नाही, लोक मला वेडा समजतात. तो आपल्या मस्तीत आहे, भगवंताच्या प्रेमात आहे. त्याला एवढं वाटतंय, मी जाईन आणि कृष्णाला हे पोहे देईन, मी जाईन आणि कृष्णाला हे पोहे देईन, मी जाईन आणि कृष्णाला हे पोहे. एवढंच त्याच्या डोक्यात, बाकी काही नाही. आणि संध्याकाळ झाली, थकून गेला हो. पोटात अन्न नाही, पाणी नाही, काही नाही, थकून गेला आणि खाली बसला एका झाडाखाली. कृष्णा, सोन्याची द्वारका आहे रे, पण कुठं गुप्त झालास कुणास ठाऊक. आणि त्याला कठोपनिषदातला एक मंत्र आठवला, हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापि हितम मुखम. या सगळ्या छान छान रूपांनी यातल्या आतलं परब्रह्म झाकलं गेलंय, असा त्याचा अर्थ आहे. आपल्याला माणूस दिसतो, पण त्याच्या आतलं चैतन्य आपल्याला अनुभवाला नाही येत. शुद्ध चैतन्याकडे, त्या परब्रह्माकडे बघण्याची आपण आपली दृष्टी हरवून बसलो या सौंदर्याकडे बघण्याचा परिणामाने. असा त्या मंत्राचा एक अर्थ आहे. या सोन्यानं झाकला गेलास रे, झाकला गेलास, आणि टचकन डोळे पाणावले त्याचे. ज्या क्षणाला डोळे पाणावले त्या क्षणाला प्रभूंना उचकी लागली हो. कोणीतरी आलाय, प्रभू स्वतः आले नाहीत, एक कुणाला तरी प्रेरणा दिली. एक जण येतो आणि विचारतो, तुम्ही सकाळपासून कृष्णांचा महाल शोधताय का हो? तो म्हणला, हो या, मी दाखवतो. आणि चक्क त्याचं मनगट धरलं आणि त्याला कृष्णांचा जो महाल होता त्याच्या दारात आणून सोडलं. हा, खूप धन्यवाद. बरं, तेवढं सांगून तो निघून गेला. त्याला माहिती नाही पुढची काय ड्युटी आहे, तो निघून गेला. हा त्या द्वारपालांजवळ, तिथे जे लोकपाल उभे आहेत त्यांना विचारतो, आता जरा प्रेमात आला. आपल्याला तो प्रसंग समोर दिसला पाहिजे, लक्षात घ्या. हे विसरून आपण त्यात गेलं पाहिजे, तर कुठेतरी कणभर सुदामदेवावर कृपा झाली ना, त्यातला 1 कोट्यांश का होईना आपल्यावरती कृपा होईल हो. एकदम प्रेमाच्या भरात तो त्या द्वारपालानं म्हणाला, जरा दाखवाय करता एक सहजपणानं, कन्हैयाचा महाल कुठला हो?
कन्हैया शब्द ऐकल्याबरोबर दोघांनी चमकून पाहिलं, कारण आपल्या देवाला लहानपणी कन्हैया म्हणायचं हे माहिती आहे, पण तो त्यांचा बॉस आहे, ते नाही कधी कन्हैया म्हणत. या दोघांनी जरा टोचून विचारलं, तुमचे बालमित्र वाटतं? तो म्हणला, हो. तुम्ही कसं ओळखलं? बालमित्र. असे ऐकता हासती द्वारपाल. हसायला लागले. वधू लागले कृष्णजीचे कपाळ. देवाचं नशीब हे असं भिकारडं त्यांचं बालमित्र. पण विनोदार्थ सांगू चला रावळा ते. गंमत म्हणून सांगूया, त्या निमित्तानं देवाला आपल्याला कन्हैया म्हणून हाक मारायची संधी मिळाली आहे. तुवरे धावती सांगती माधवाते. धावत धावत आले. संध्याकाळची वेळ आहे. भगवान बसले, डाव्या बाजूला रुक्मिणी देवी बसल्यात, उजव्या बाजूला बलराम दादा, रेवती वहिनी, वसुदेव देवकी. छान असा संध्याकाळच्या वेळेला चर्चेचा विषय रंगलाय काहीतरी. आणि इतक्यात द्वारपाल आले ते. देवा, कृष्ण म्हणले, काय रे, काय प्रतिहारी, काय रे? नाही, जरा गंमत. अरे काय गंमत? एक कुणीतरी गरीब मनुष्य आलाय, ब्राह्मण आलाय, आणि तो म्हणतोय, निमित्त त्याचं, आणि आपण हाक मारायची संधी, कारण देवाला विनोद आवडतो माहिती आहे. तो म्हणतोय कन्हैया कुठे राहतो? कन्हैया म्हटल्यावर भगवान तडकन उभे राहिले. त्यांना म्हटलं, देव रागावले का काय? देवा, आम्ही नाही, तो म्हणतोय. अरे पण त्याचं नाव काय? सुदाम काहीतरी. सुदाम दादा? शुकदेव वर्णन करतात, देव इतक्या वेगानं धावत सुटले, अंगावरचं उपर्ण उत्तरीय वाऱ्याने गळून पडलं, ते उचलून घेण्याचं भान सुद्धा देवांना राहिलं नाही. हो, वेगानं धावत सुटले. सगळे प्रोटोकॉल मोडले देवानी. कुणी आला तर त्याला स्वागत कक्षामध्ये बसवलं जायचं, पण सगळं शिष्टाचार मोडून प्रभू धावायला लागले. आणि त्यांच्या मागे रुक्मिणी देवी म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी धावायला लागली. म्हणून समर्थ म्हणाले, तुम्ही लक्ष्मीच्या मागे जीवनात कधी लागू नका. तुम्ही देवावर प्रेम करा. देव तुमच्याकडे येतो. लक्ष्मीला यावंच लागतं. तया नारायणाला मनी अखंड आठवावे ध्यानी. मग ती लक्ष्मी तयापासून जाईल कुठे. लक्ष्मी म्हणजे पैसा नाही हो, सगळ्या अर्थानं सुबत्ता, चित्ताची सुद्धा श्रीमंती, याला लक्ष्मी म्हणतात. कालच मला मित्रांनी मेसेज पाठवलाय, खरा धनवान कोण? ज्याच्याकडे धन आहे तो नव्हे, ज्याच्याकडे लोकांना मागावंसं वाटतं तो खरा धनवान आहे म्हणाले. मागावंसं वाटलं तरी पाहिजे, नाही तर ह्यांच्याकडे नको भाव जायला. घाबरत जर मागत असतील तर आपण काय धनवान आहोत? काय चाटायची संपत्ती ती. पण एखाद्याला वाटलं पाहिजे हे मला मदत करतील. अत्यंत वेगानं भगवान धावत यायला लागले. आणि त्या संगमरमरी पाहिल्या, त्याच्यात हिरे जडवलेले. आपण एखादा हिरा घालतो हातात, पायाखाली असणाऱ्या पायऱ्यांवर हिरे जडवलेले. आणि त्या सर्वांग सुंदर भगवंताला येताना पाहिलं. आणि सुदामदेवाला इतका आनंद झाला, वा काय दिसतोय माझा देव, वा वा वा, काय वैभव आहे माझ्या मित्राचं. त्याला असं वाटत नाही की यातला एक हिरा माझ्या घरी असावा. त्याला यातच आनंद आहे की असा माझा मित्र आहे. सज्जनाची व्याख्याच वाल्मिकीने केली. वाल्मिकी रामायणच इथे सुरू होतो. सज्जनाची व्याख्या कोण? जेही हरखई परसंपत्ती देखी. दुसऱ्याची संपत्ती पाहिल्यावर ज्याला आनंद होतो तो खरा सज्जन आहे. असं माझ्याजवळ असं वाटायची काही गरज नाही हो. असेल तरी चालेल, नसेल तरी चालेल. वा नखी कामकोटी, दिठी चंद्रकोटी, मुखे लोपले भानुकोट्यानुकोटी, अशी देखता दिव्य लावण्य पेटी, बहुप्रेम दाटे दयाचे सकंठी. वा वा वा, माझा मित्र काय छान. पण इतक्या वेगानं का धावतोय? गडबडीत आहे वाटतं. कोणीतरी VIP आलेला दिसतोय. मला तर घर कळलं, मी उद्या येईन. त्याच्या गडबडीतल्या गडबडीत आपण कशाला मध्ये मध्ये तडमडायचं? मी कोण आहे त्याच्या इतक्या गडबडीत मध्ये मध्ये जायला? माझा त्याला उपयोग काही नाही, निदान उपद्रव तरी नको. म्हणून वर्णन केलंय, सुदामदेव बाजूला जाऊन उभे राहिले. त्याला काय माहिती, आज कृष्णांचा सगळ्यात महत्वाचा VIP तो स्वतःच होता. देवाचं VIP व्हायचं असेल तर एक मुद्दा लक्षातच ठेवाल,
देवस्थानचं VIP होणं सोपं आहे, थोडी देणगी दिली की VIP होता येतं. पण देवाचं VIP व्हायचं असेल तर एक गोष्ट पक्की जाणून ठेवा, स्वतःला काही समजणं बंद करा. खूप मोठे आहेत लोक, मी एक त्यातला फक्त सामान्यातला सामान्य आहे. समर्थ म्हणाले, देवा रामा तुझे किती मोठे मोठे भक्त आहेत रे, भक्त उदंड तुम्हाला, आम्हाला कोण पुसत आहे. एखादा गरीब स्वतःला जसं काही मानत नाही ना, तसं आम्ही समाजामध्ये जे काही आहे, मी भागवतकार आहे, एखादा डॉक्टर आहे, एखादा इंजिनियर आहे, एखादा वकील आहे, एखादा महान आहे, ते सगळं व्यवहारातलं काम करताना सुद्धा अंतःकरणात एक गोष्ट अगदी पक्की करून टाका, आय एम नो बडी. ज्या क्षणाला असं वाटायला लागतं ना, त्या क्षणाला तुम्ही देवाला आवडायला लागता. हो, तुमचं तुम्ही स्वतःला शहाणं समजलं ना, देव म्हणतो ओके गो टू होम. देवाचं VIP होणं हे सगळ्यात अवघड या करता आहे, कारण मनुष्य वाटेल ते झालं तरी सुद्धा स्वतःला काहीतरी समजत असतो, काहीतरी तो मानतो स्वतःला. कोपऱ्यात जाऊन उभा राहिला, गडबडीत आहे, गर्दी आहे, तो धावत येतोय, आपण कशाला मध्ये तडमळा, पण कोपऱ्यात जाऊन उभा राहिला, मी उद्या येईन, काय मोठं अगदी माझं काम आहे, नुसतं नमस्कार करायचं, पोहे द्यायचं, जायचंय परत. त्याच्या एवढ्या धावपळीत आपण कशाला मध्ये मध्ये करा. कृष्ण धावत धावत येतात आणि हाक मारतात, दादा दादा तुझ्या करता आलोय रे मी, असं म्हणत साष्टांग नमस्कार सुदामदेवाच्या पायावर घालतात, डोकं टेकतात त्याच्या पायावर. आता त्याला तो आनंद सहनच होईना. हो, आपण याची नाही होत. मी नेहमी सांगतो, एक वेळ अहंकार दूर करणं सोपं आहे, पण न्यूनगंड दूर करणं फार अवघड आहे. तो इतका सकाळपासून त्याला मिसगाईड केलेले लोक समोर आहेत, ते कुणी पत्ता धड सांगितला नाहीये, तो स्वतःच लाजतो. यांना काय वाटेल, यांनी मला चुकीचा पत्ता सांगितला म्हणून यांना वाईट वाटेल का काय, म्हणून तो त्यांच्या डोळ्याला डोळे देत नाही. किती सज्जन असेल तो. एखादा असता तर बघा असा आहे मी, काय बिघडलं तर सकाळपासून, आता नावच सांगतो तुमचं, थांबा, म्हणला असता की नाही. पण सज्जनतेची पराकोटी आहे सुदामदेव. अस्वस्थ होतो, सांगतो कृष्णा लोक बघतायत रे, कृष्णा घरात चल रे, लोक बघतायत रे, नको मला नमस्कार करू. कृष्ण म्हणले थांब असाच, लोक त्यांचं पाप माझ्या पायावरती अर्पण करण्याकरता येतात. मला अशी पावलं मिळाली जिथे ते पाप अर्पण केल्यावर एका क्षणात जळून जाईल. बराच वेळ तसाच भगवंत त्याच्या चरणावर पडून राहतात. उभे राहिले आणि म्हणाले दादा ये, असे हात धरले त्याचे आणि त्याला घरात नेतात. भगवंत इतके घाईवरले, भगवान म्हणाले सुदाम दादा आज या गरीबाच्या झोपडीला पावलं लावलीस, माझी झोपडी पवित्र झाली. काय कृष्णांचं अंतःकरण मोठं असेल. हो, आपलं घर किती मोठं याला फार महत्व नाहीये, आपलं मन किती मोठं याला महत्व आहे. घरं फार मोठी झाली हो, पण आमची प्रायव्हसी बिघडते म्हणून आम्हाला कोणी घरी आलेलं चालत नाही. का दुःखी आहोत आपण विचार करा. आपल्या दुःखाचं एकमेव कारण आहे आपण फार स्वार्थी झालेलो. सुदाम दादा आज माझं भाग्य उदयाला आलं आणि म्हणून तू माझ्याकडे आलास, ये. आणि सुदाम देवाला मगाशी आपण बसले होते ना तिथं बसवलं आणि आपण पायाजवळ बसले. पुन्हा चरणावर मस्तक ठेवलं. नोकर बघतच राहिले, अरे हा यांचा VIP आहे का याच्याकडं, फाटकं दिसतंय. पण त्याच्या अंतःकरणातलं प्रेम काय ते फक्त प्रभूला माहिती होतं. पाहता काय लवकर लवकर साहित्य आणा पूजेचं, सोन्याचं तामन आणा, सोन्याच्या पळी भांडा आणा, माणकाच्या वाती आणा, कस्तुरीचं गंध आणा, मोत्याच्या अक्षता आणा.
छानपैकी आरतीची, ब्राह्मणाची मला पूजा करायची, लवकर आरतीची तयारी करा. भरा लोक धावले. पण सूरदास वर्णन करतात, देवाला इतकी घाई झाली होती, याच्या पूजेची इतकी घाई झाली होती की देखी सुदामा के दीन दशा करुणा करके करुणा निधि रोये. देखी सुदामा की दीन दशा करुणा करके करुणा निधि रोये. पानी परात को हाथ छिवे नहीं, नयनन के जल से पग धोवे. कृष्णाने डोळ्यातले अश्रूंनी त्याचे पाय धुतले. हो, मला एकच सांगा, कृष्णाला सुदामदेवाकडनं काय पाहिजे होतं? काय द्यायला त्याच्याकडे? आणि सुदामदेव महिनाभर राहिला, पण या महिन्यात त्यानं एक टाचणी सुद्धा मागितली नाही, एक सुतळीचा तोडा सुद्धा मागितला. मी मागण्याकरता आलेलो नाहीये, मी माझ्या कृष्णाला आनंद देण्याकरता आलोय. देण्या घेण्याने प्रेम वाढतं असं ज्यांना वाटतं ना, ते प्रेम फक्त देण्या घेण्यापुरतंच असतं. म्हणून थोडी नाती अशी ठेवा की जी देण्या घेण्या पलीकडे असतात. बरं, केव्हा तरी विचार करा, असं आपल्यावर कोणाचं प्रेम आहे का? असाही विचार करा, असं आपलं कुणावर प्रेम आहे का? समाजाजवळ आज सगळं काही आहे, पण तो असा वागतोय जणू काही त्याच्याकडे काहीच नाहीये. सुदामदेवाकडे काय होतं सांगा, तरी तो तृप्त होता. याचं कारण त्याच्या चित्तामध्ये पक्का आहे, मी भगवंताचा आहे. भगवंतानी जर श्रीमंती दिली तर त्याची कृपा, मग गरिबी दिली तर त्याची कृपा नव्हे काय? कन्सेप्ट क्लिअरच करून घ्यायची, तेव्हाच आपण तृप्त होऊ. लक्षात घ्या. आरोग्य, आपण तब्येत चांगली आहे, देवाची कृपा आहे म्हणले, काही नाही मला, मग झालं, ही सुद्धा त्याची कृपा नव्हे काय? प्रसाद जर असेल, आपलं प्रारब्ध हा त्याचा प्रसाद असेल, त्यानं आपल्याला दिला, तो सांभाळून ठेवतो ना आपल्याला देतो, म्हणून त्याला कर्माध्यक्ष म्हणतात. त्यानं काही दिवस आपलं कर्म सांभाळून ठेवलं, मॅच्युअर झालं की आपल्याला दिलं, म्हणजे त्याच्याकडून आलंय, प्रसाद आहे. मग श्रीमंती हा प्रसाद असेल तर गरिबी हा प्रसाद नव्हे काय? प्रसादात पदार्थ बघायचे नसतात, तो प्रसाद फक्त प्रसाद म्हणून खायचा असतो. हे सुदामदेवाला माहिती आहे. मी असं राहावं ही त्याची इच्छा असेल तर जिसमें तुम्हारी मर्जी उसमें हमारी राजी. आणि म्हणून देव त्यांना प्रिय आहे आणि देवाला ते प्रिय आहे. आणि छान पूजा केली सुदामदेवाची. कशी? मोरोपंत वर्णन करतात, सुर आपणासी पूजिती. सुर देवदेवता जशी इंद्रादी देव जशी कृष्णाची पूजा करतात, तसे कृष्ण याची पूजा करतात. तैसा पूजी सुदाम देवा ते. तशी पूजा केली, इतकी सुंदर पूजा केली. आता त्यानं ते आरती, सोन्याच्या आरत्या, चंदनाच्या मुठी, त्याच आरतीला आरती तापू नये म्हणून समोर ते सुक्या मेव्याचे ढीग, तासगावून आणलेले बेदाणे, ते बदाम, ते पेढे, ते बाहेर आपले पोहे लपवूनच ठेवले. आबरू काढल्यावर काय हो? कृष्ण म्हणले, दादा वहिनीने काय दिलंय माझ्याकरता? आता हे असे चांदीच्या ताटामध्ये असे ढीग आहेत. आपले एका पोह्याचे 4 तुकडे केल्यावर केवढे होतील तसं पोह्याचं चुरा आणलंय त्यांनी. यांनी सांगितलं काही नाही आहे, शक्यच नाही, तू करशील तसं, पण माझी वहिनी तसं करणार नाही. एकदाही वहिनीला बघितलं नाही तरी म्हणतो. काही नाही आहे, काही नाही म्हणजे या पडशीत आहे. दोघांची जरा झक्कापक्की झाली. कॉलेज फ्रेंडमध्ये नाही का मजा मजा चालते. आणि ती पुरचुंडी खाली टप्पा पडून खाली पडली अशी. त्या जीर्ण मलिन वस्त्री, मोरोपंत, त्या जीर्ण मलिन वस्त्री सापडली माधवास गाठोडी. त्याला गाठी जास्त होत्या आणि पोहे कमी होते. हो, पण जणू हा पण महिन्याचा उपाशी आहे, अशी भराभरा 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 गाठी सोडतो. आणि पोहे पाहिले आणि सगळा प्रसंग दिसला प्रभूंना. आणि असं एक मुठभर पोहे घेतले, खाल्ले आणि वरती आज्ञा दिली विश्वकर्म्याला, काय याच्या नशिबात आहे?
विश्वकर्मा याच्या म्हणले येईल त्याचा क्षय होईल असे, श्री क्षय आहे, त्यात काही बदल करता येईल म्हणले. ते तसं लिहिलेलं, त्यात काही बदल करता येत नसतो. त्यात बदल करता येत नाही. म्हणले या एक केलं तर चालेल काय, ही अक्षरं मागं पुढं सरकवली चालतील. विश्वकर्मा म्हटलं चालेल की, घरातलं साहित्य इकडचा टी व्ही तिकडे ठेवायचा, तिकडचं टेबल, जरा लुक बदलतो पण साहित्य तेच की नाही. भगवंत असे आहेत, महाछत्र्या म्हणतात ना, श्री क्षयमधला य घेतला आणि तो पहिला ठेवला. क्षयमधला क्ष घेतला आणि तो मध्ये ठेवला आणि श्री सगळ्यात शेवटी ठेवली. श्री क्षयेचं भगवंतांनी त्या कपाळावर लिहिलं यक्षश्री. गंध लावलं ब्राह्मणाला, म्हणून गंध लावायचं. गंध लावताना तो बदल केला. भगवान विश्वकर्माला म्हणले आता, तो म्हणला तू असं काही जुगाड करशील आम्हाला अंदाज नाही देवा, सांग आता काय आज्ञा आहे. काही नाही, सुदामदेवाला इथं काहीच देऊ नकोस, पण सुदामदेवाच्या घरी आणि संपूर्ण सगळ्याच्या सगळ्या गावाला भरभरून दे. प्रत्येक माणसाला, सुदामदेवाच्या गावातल्या प्रत्येकाला घरदार, जमीन जुमला, बायका, पोरं, बँक बॅलन्स, सोनं नाणं, गुरं ढोरं भरभरून दे. सगळ्यांच्या बँक बॅलन्स भरून टाक, 15 लाख टाकून दे. आणि सगळ्यांना सांगा तुमचा लंगोटीवाला प्रतिनिधी कृष्णांकडे आलाय, त्यांनी तुमच्याकरता योजना मंजूर करून आणलेल्या, स्मार्ट सिटी उभी करा त्याची. माझी जशी सोन्याची द्वारका तशी सुदामदेवाची सोन्याची सुदामपुरी करा. आणि ती जी माझ्या भक्ताच्या बायकोचा अपमान करणारी बाई आहे ना, खोटं बोलली म्हणून, तिला पोह्याची फॅक्टरी टाकून द्यायची. तिला कळलं पाहिजे माझे भक्त कधी खोटं बोलत नसतात. आणि हे याला कळू द्यायचं नाही. काम सुरू. भगवंताचं वैशिष्ट्य लक्षात घ्याल. भगवंत प्रत्येकाला, आपण इथं भागवताला आला ना, तुमच्या प्रत्येकाच्या प्रारब्धात बदल करणं काम सुरू आहे. गेले 7 दिवस आपल्याला माहीत पण नाही आहे ते काय करेल, माहिती नाही आहे कुणाला. कशा आपल्याला काय माहिती हो, आपलं कशात कल्याण आहे आपल्याला काय माहिती. आपण आपल्या बुद्धीने विचार करतो, कुठल्या प्रकारची संकट दूर करील, कुठल्या प्रकारचं प्रारब्ध ॲडजस्ट करील, कुठल्या प्रकारे सुख देईल, कुठल्या प्रकारे नातवंडांचं कल्याण, काहीही सांगता येणार नाही. आणि सुदामदेव तिथे महिनाभर राहिले. पण महिन्याभरात सुदामदेवाला असं वाटलं सुद्धा नाही, नाही जरा एक प्लॅस्टिकचा मग तरी मागून घेऊया आंघोळीला. नाही म्हणजे नाही, लक्षात घ्याल. थोडंला काही अर्थ नसतो. मला काही नको हा विचार तरी करून बघावं. बाकीचं नंतर आहे. मला खरंच काही नको, मला काही नको असं ज्या क्षणाला वाटायला लागतं ना, त्या क्षणाला पक्क समजावं देव सगळं द्यायला लागतो. न मागे तयाची रमा होय दासी. म्हणून काही नको असं वाटलं तर म्हणजे पाहिजे. प्रामाणिक निस्पृहता जी आहे ना, भगवान म्हणाले तस्य दासस्य दासोहम भवे जन्मनी जन्मनी. हनुमंतांनी काय मागितलं रामाकडं? हनुमंतांनी कधी काही मागितलं नाही, दिलं आहे की नाही. अगदी नाही म्हणाले एक गोष्ट मागितली, देवा जोवर रामकथा या भूवर तोवरी जन्म असावा, प्रभो मज एकच वर द्यावा. रामाने हनुमंताला किती मोठं करून ठेवलंय. आज संपूर्ण जगामध्ये सगळ्यात जास्त मंदिरं मारुतीची आहेत. असं गाव, अशी गावं पुष्कळ आहेत जिथे राम मंदिर नाही. राम मंदिर बांधायला फार कटकट. गरजच आहे का काही? आपल्या हृदयात राम असायला पाहिजे. काडी लावा म्हणलं तुमच्या घराला. पण हनुमंताचं मंदिर सगळ्या घरात, सगळीकडे हनुमंताचं मंदिर आहे बघा. त्या काय काळजापूर ना, काल मी हनुमंताच्या दर्शनाला, काय मस्त मारुती आहे हो. माझं चित्तच घेतलंय त्यांनी तिथं गेल्यापासून. माझं दिवसभरात 10 वेळा तरी मला तो आठवतो. जागृत वाटला मला तो. एक पुष्कळ देवाची क्षमा मागतो. मला वाटला म्हणताना कुठंतरी मी माझ्याकडं मीपणा घेतला असं होतं. पण गेली 30-32 वर्ष मी समर्थांच्या या कार्यात आहे. 12 वर्ष त्यातले गडावर राहिलो. समर्थांचे खूप मारुती जवळून पाहिलेत बरं का. मारुती ही यशाची देवता आहे, लक्षात घ्याल. दर्शन घेत चला. मी काल तुला सांगायचं राहिलं, वाढदिवसा दिवशी मारुतीचं दर्शन घ्यावं. वाढदिवसा दिवशी मार्कंडेयाचं पूजन करावं. वाढदिवसा दिवशी हॅपी बर्थडे नाही म्हणायचं.
85 मेणबत्त्या लावलेल्या होत्या ना, आजी हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे, आणि ते होईना हो, ते फुगलं जाईना, शेवटी कवळी अख्खी पडली त्याच्यावर. गंमत सोडून द्या, बोलण्याचा भाव असा. मी हे लक्षात राहण्याकरता बोललो, मार्कंडेय पूजन करावं. सत्यनारायणासारखं छोटंसं पूजन आहे मार्कंडेय पूजन, आणि निदान हनुमंताचं, कारण तो चिरंजीव आहे. मारुतीने कायम दिलं आणि आता झालं. परत जायला निघाला हा. बरीच कथा आहे पण स्किप करतो ती. परत जायला निघाला. देव त्याला सोडायला वेशीपर्यंत आले आणि त्याला दिलेला मुक्ता होता. सुदामदेवा ते जरा हा पंचा घे तुझा आणि ते माझं ते सोहळं दे. सुदामदेव म्हणला विसरलो. मी मागितलं की नाही आठवणीनं, पण एवढं राहिलंच तर बिघडलं असतं का, 1000 सोळी पडली घरात, असं मनात आलं म्हणे त्याच्या. कशा करता तेवढा तरी प्रसाद पाहिजे म्हणून. असं निस्पृहतेचा अहंकार नाही आहे तर का, त्याला एक साधेपणा आहे. पण मी काही नाही मागितलं असं वाटणं सुद्धा अहंकारच आहे हो. आणि निघाला. त्याच्या मनात आलंय फार सुंदर आर्य आहे. ते म्हणाले देवानं मला दिलं नाही तेच बरं केलं. हा जन्माचा निर्धन, हा जन्माचा निर्धन, पाहुनी मोहक धनासी माजेल, विसरेल आपणासी मग सुजनीन प्रसाद साजेल. देव देत नाही ते सुद्धा आपल्या कल्याणाकरता, देव देतो ते सुद्धा आपल्या कल्याणाकरता. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, देव भक्ता लागी करू नेदी संसार, अंगे वारावार करून ठेवी. भाग्य द्यावे तरी अंगी भरे ताठा, म्हणून करंटा करून ठेवी. स्त्री द्यावी गुणवती, परी तिपे गुंते आशा, म्हणून कर्कशा करून ठेवी. तुका म्हणे मज अनुभव आहे अंगे, आणि काय या लोका काय सांगू. तुकोबांचा अभंग आहे. त्याच्यात 2 कृपा आहेत लक्षात ठेवाल. एक कृपा तुमचा प्रपंच नेटका करतो, आणि विशेष कृपा तुमचं प्रपंचातलं लक्ष काढून घेतो. 2 कृपा आहे, घाबरू नका. ज्याची योग्यता जेवढी आहे ना त्याला तेवढंच देतो. हे तर म्हटले बा आमच्या प्रपंचातलं मग आम्ही टी व्ही कसे बघायचा. खूप जन्म लागतात त्याला हो. हे कळायला सुद्धा खूप जन्म लागतात. यातलं मला जगातलं काही नको असं वाटायला सुद्धा हे चांगलं आहे हे कळायला सुद्धा खूप जन्म लागतात. असो. आणि सुदामदेव निघाले. येऊन पोचले गावाकडं. विचार केला दिवसा नको जायला, बाहेर जंगलातच थांबले. दिवसा गेलं की लोक देत नाहीत पण टोचून बोलायला तयार असतात. काय दिलं कृष्णाने, बालमित्र म्हणून गेला होतात ना. असाच आहे कृष्ण. देवाची निंदा करतील. सुदामदेवाला वैयक्तिक कोणी बोललं तर काही वाटत नाही. माझ्या देवाची निंदा होता कामा नये म्हणून तो मध्यरात्रीपर्यंत गावाच्या बाहेर जंगलात बसून राहतो. मध्यरात्री सुरू आहे गावात, म्हणजे काय होईल मी आलेलं कळणारच नाही. बरं एकदा गावात शिल्लक 2-3 दिवसांनी मग काही प्रॉब्लेम नाही. पण तोपर्यंत गावाचा पूर्ण रंगच पालटला होता हो. आणि गावातल्या लोकांना एवढं कळलं होतं की इतका सज्जन आमच्या गावात राहतो हे आम्हाला माहिती नव्हतं. आम्ही कायम त्याचा अपमान केला, कायम त्याला हिडीस केलं. पण तो तिथे गेल्यावर स्वतः करता काही मागत नाही, आमच्या करता देतो. वा वा. आम्ही त्याची मिरवणूक काढू. बरं तो सन्मानाच्या विरुद्ध आहे. अपमानात तपोवृद्धी, सन्मानात तपोक्षय म्हणून सांगितलं आहे. आणि म्हणून तो रात्री अपरात्री येऊ शकतो. आपण जागरण, काही मुलांना जागरणाची सवय आहे ना, त्यांना तिथे ठेवलं होतं. त्यांचं नेटपॅक फुल करून दिलं होतं. तिथे बसा. त्यांनी लांबनं पाहिलं, खुसफुस ऐकायली, लांबनं पाहिलं. आज सुदामदेव आले वाटतं. धावत गेले आणि गावातनं गोंड्याची पालखी, गोंड्याच्या फुलांनी सजवलेली पालखी, माणूस बसेल अशी धावत घेऊन आले. डोक्यावरती बत्त्या बित्त्या असं प्रकाश विकास चांगला, आणि ढोल लेझिम ताशे धंदाडा तडा त्याला हे करत न्यायचं आहे ना, मिरवत न्यायचं आहे. त्यानं विचार केला रात्री 12 वाजता पालखी कोणाची निघते. आधी म्हणे सुदामदेवानी त्यांचे पाय पाहिले, कारण त्यांचे उलटे असतात असं म्हणतात. अरे पाय सरळ आहे. आणि ते सगळे याच्याकडेच येत होते हो.
ह्याच्याकडेच येत होते. आता सुदामा वगैरे कोणी नाही म्हणलं, हे भटा हे ब्राह्मणा कोणी नाही म्हणलं, सगळ्यांनी नमस्कार केला. एकाने हाक मारली, सरकार सरकार, याच्यात बसा सरकार. आता त्याला सरकार मधला शेवटचा र कधी ऐकायची सवयच नव्हती ना, त्याला आयुष्यभर सरका व्हायचे. म्हणलं आता सरकलं तर खाली पडी नो. नाही महाराज या पालखीत बसा, पालखीत बसा आणि आम्ही तुम्हाला मिरवत नेणार. ते म्हणले जाऊ द्या आम्हाला मिरवत आणि त्या पालखी बिलखी नको. असं ज्याला जिथं बसायची सवय नसते ना, तो तिथं बसला की विचित्रच काहीतरी दिसतं. त्या हल्ली नवीन 2 व्हीलर निघाल्यात बघा, बाईक पुढची सीट अशी असते ना, दुसरी वरची सीट अशी असते बघा. नवरा बायको दोघं जर फिरायला निघाले ना, तर बायकोचे हल्ली केस मोकळेच असतात. ते विक्रम वेताळ वाटतं. ते म्हणले नको ते आम्हाला आपलं चालत येतो. आमची झोपडी कुठं आहे, झोपडीपर्यंत आणून पोचवलं. झोपडी नव्हतीच हो, तिथे सोन्याचे होन लावलेले, हिरे जडवलेलं, रत्नजडीत मोहरा जडवलेलं असं घर होतं. हे घर कोणाचे कोणाचे, हे घर कोणाचे कोणाचे, हे घर हो रत्न जडित होनाचे, हो रत्न जडित होनाचे, रत्न जडित होनाचे, हे घर कोणाचे. हो कल्पवृक्ष मोहरांचे, कल्पवृक्ष मोहरांचे, दिसती ढीग महामोत्यांचे, दिसती ढीग हिरे शिरे जोत्याचे, हो हिरे शिरे जोत्याचे. हो दिसती ढीगते मोत्यांचे, दिसती ढीगते मोत्यांचे, हे घर कोणाचे कोणाचे, हे घर कोणाचे, हे घर. इतक्यात पहाटेची वेळ झाली. सौभाग्यवती त्यांच्या पायऱ्या उतरून आल्या. त्या सौभाग्यवतींच्या डोळ्यासमोर असा पडदा होता, छान रुक्मिणी देवींसारखी साडी नेसलेली, हातामध्ये सोन्याची पंचारती, त्यात माणकाच्या वाती. बापरे, याला वाटलं रुक्मिणी देवी बरं या कृष्णांसारखा रथ उभा होता सोन्याच्या दारात. होते की आम्ही यायच्या आधी आले वाटते महाराज. रुक्मिणी देवी स्वतः ओवाळायला आल्या वाटतं. देव साष्टांग नमस्कार घातला, आईसाहेब आईसाहेब. ती म्हणली मी आई नाही आहे, मी तुमची बायको आहे. नमस्कार घालायला हे काय कलियुग आहे काय. बस बाई ऐक माझं बाई आई साहेब. कांता मी तुमची सुशील, बरं का सुशील. कांता मी तुमची सुशील गृहिणी, का ओळखाना पती. झाली त्या परिसासी भेट तुमची, तो ओळला श्रीपती. प्रीतीने पृथु भक्षिले मटमटा, तो तुमचा हो सखा. त्याने हेमपुरी, सोन्याची पुरी दिली आहे तुम्हासी दिधली, जैसी तुझी द्वारका. त्याचे नेत्र भाणावले हो. वा वा. कबीरांचा एक दोहा आहे. कबीर म्हणाले, देवा तू कसा आहेस सांगू का, देवा तू कसा आहेस सांगू का. खुदा तेरे दरबार में अजब जलवागिरी देखी, खुदा तेरे दरबार में अजब जलवागिरी देखी. देते किसी को न देखा, लेकिन सबकी झोली भरी देखी. सगळ्यांना सगळं देतो, पण कधी त्याचं क्रेडिट घेत नाही. असा आहेस देवा तू. आणि त्यांनी गावातल्या लोकांना सांगितलं, एक 2-4 दिवस जाऊ दिले. आणि गावातल्या लोकांना सांगितलं जेवायला या. जेवायला आले लोक भरभरून. त्यांना पंचपक्वान्न करून आग्रहानं वाढलं. इतकं प्रेमानं वाढलं तुम्हाला सांगतो. मांडून स्वस्तिक सुवर्ण पाठ, आडणीवर सोन्याचे ताट. हो
होती फळशाखांचा थाट, गाठीवर्ण ते पिवळे दाट, गोल गोल ते लाडू आले, पानामध्ये ते गडबडले. प्रत्येक लाडूला बेदाणा होता. आता अनेक ठिकाणी नुसत्या बेदाण्याच्या खुणा असतात. एकच बेदाणा होता म्हणजे प्रत्येकाला टोचून काढून ठेवलाय म्हणजे, कारण प्रत्येकाला वाटतं आपलाच पडलाय. बसायला पाठ, टेकायला पाठ, काटाखाली पाठ, उदबत्त्यांचा घमघमाट, पंचपक्वान्नांचा ठमठमाट, वाढणाऱ्या लोकांच्या चांगल्यापैकी रेशमाच्या साड्या त्यांचा सळसळाट, अनुप्रास म्हणतात त्याला. भरभर भरभर श्रीखंड, बासुंदी, अमुक तमुक सगळं भरभरून वाढलंय आणि लोक तृप्त झाले. सगळ्या लोकांना वाढलं आणि जे सांगितलं इथेच हात धुवा विहिरीवर आणि परत घरात या. ते म्हणले परत कशाला, आता आम्हाला जेवायचं नाही आहे, 2 दिवस जेवणार नाही आम्ही आता. ते त्याच्याकरता नाही, घरात खूप वस्तू झाल्यात म्हणले, माझ्या कृष्णाने फार दिलंय, तेव्हा तुम्हाला पाहिजे ती वस्तू घेऊन जा. प्रत्येकाने एक एक वस्तू न्या म्हणजे सगळ्यांना व्यवस्थित होईल. अहो लोक घरी जाऊन ठेवून आले, इतके सज्जन होते लोक. सुदामदेवाच्या आज्ञेच्या बाहेर कोणी नव्हतं. घ्या म्हणल्यानंतर लगेच नाही. सुदामदेव विचार करतो, मी या वस्तूंचं दान करत बसलो तर माझं आयुष्य जाईल इतकं दिलंय हो कृष्णानं, खूप दिलंय. अनंत हस्ते कमलावराने देता, किती घेशील 2 कराने. तो अनंत हाताने देतो, आपण 2 हाताने काय घेणार, ह्याच्यावर विश्वास ठेवा. आपलं काम मनापासून करा. देईल याचा अर्थ भिकेत नाही घ्यायचं. त्याने मला ज्या कामाला अपॉइंट केले ते काम मी मनापासून करायचं, मग देव काही कमी पडू देणार नाही. आमच्या तरुणांकरता हा निरोप आहे. एक दिवस बायकोला मुलांना हाक मारली, चला बाहेर, या घरात राहायचं नाहीये. बायको म्हणली नाही, तुमच्या नावावर नाही माझ्या नावावर आहे, तुम्ही चाल, असं नाही म्हणली. ती म्हणली चालेल. लगेच बाहेर आले हो. दारातलं तुळशी वृंदावन होतं, त्यातली एक तुळस काढली आणि घरावर तुळशीपत्र ठेवणं म्हणतात ना, आणि घरातनं निघून गेले हो. थोडंसं धन बरोबर घेतलं, एक टुमदार झोपडी बांधून घेतली आणि सांगितलं त्यानं दिलेला सगळा अव्हेर नको करायला, थोडा म्हणून प्रसाद ठेवेन, पण आपली लाईफस्टाईल हीच असली पाहिजे. जेवढे तुम्ही साधे राहता ना तेवढे तुम्ही सुखात राहता. हल्ली जगात ती स्टाईल येते, मिनिमायझेशन म्हणतात तशी येते, एकदम साधं. हे लहानपणापासून जर ठरवलं ना तर माणसाची ओढाताण जी आतल्या आत होते ती होणार नाही. पण खरं भौतिक खूप कमी लागतं, आतमध्येच जास्त लागतं. म्हणून महान जे लोक आहेत, ज्यांना जीवनाचं मर्म कळलंय ना, ती माणसं एकदम साधी राहतात, एकदम साधी. जेवढी काय रिक्वायरमेंट आहे तेवढं पाहिजे हे कळतंच आहे ना, शास्त्राला काही कळत नाही का काय. पण खरंच किती पाहिजे सुदामदेवाच्या ह्या कथेवरनं ओळखून घेण्यासारखं आहे. कृष्ण म्हणले काय हे करताय असं. पुढच्या एका भेटीमध्ये भगवंताला सुदामदेव सोन्याचे पोहे घेऊन गेला असे वर्णन आहे. गर्गसंहितेत कथा आहे की सोन्याचे पोहे केले नाही, खूप होतं ना. कृष्ण इतके रागावले, याचा काही खायला उपयोग आहे काय, मी मंत्री आहे का सोनं बिनं खायला, मी साधंच खातो, मी देव आहे. सुदामदेव म्हणला मी तुला अजिबात मागितलं नव्हतं, कशाला दिलं त्यातलंच आणलंय मी. न मागण्याची ही पण एक खुमारी असते बरं का. सुदामदेवाची कथा जो सांगतो आणि ऐकतो त्याच्या चित्तातलं दैन्य दूर होतं असं वर्णन आहे. बाहेरचं तर दैन्य दूर होईल पण चित्तातलं दैन्य आहे त्यात आनंदात, हेच खूप आहे असं वाटायला लागतं. आणि तो एकदम तृप्त, नाही तर हे झालं की ते पाहिजे, ते झालं की ते काय, ते कधी एंडलेस आहे होय. सुदामदेवाच्या कथेचा मर्म आहे. यानंतर सुरेख कथा येतात, त्या कथांकडे जाऊया, पण एक 15 मिनिटांनी जाऊया, चालेल? हां, चहा कॉफी काहीतरी आलेलं आहे. एवढं सुदामदेवाला मिळालं, आपल्याला निदान कॉफी तर मिळू दे की. गोपाल कृष्ण भगवान की जय.